नमस्कार, मी जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे बीटरूटचा पराठा कसा बनवायचा। उन्हाळाही खूप जाणवत आहे, सर्व स्वयंपाकी करायचा खूप कंटाळा येतो। मासे चटपटीत पदार्थ करायला आणि खायला पण खूप छान वाटतं। तर वेळ न वाया घालवता पाहूया आपण हा बीटरूटचा पराठा कसा बनवलाय त्याचा संपूर्ण व्हिडिओ। तर आजची रेसिपी आहे माझे बीटरूटचे पराठे कसे बनवायचं। तर त्यासाठी लागणारे ते सर्व साहित्य आहे ते मी तुम्हाला दाखवते। हे गव्हाचे पीठ आहे एक मोठा बाउल, तांदळाचे पीठ अर्धी वाटी, ओवा अर्धा चमचा, कसुरी मेथी, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि हे बीट आहे स्वच्छ धुवून याचं साल काढून घेतलेलं आहे। सुरुवातीला आपण आता हे बीट किसून घेऊया। तर इकडे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे। ज्या भांड्यामध्ये मी पीठ भिजवणार आहे तेच मी भांडं घेतले। त्याच भांड्यामध्ये आता मी सुरुवातीला आधी बीट किसून घेते। त्यासाठी एक मी किसणी घेते। तर आता किसणीमध्ये हे आपण असं बीट आता किसून घ्या। सर्वच अगदी आवडीने खातील बीटरूटचे पराठे, हेल्दी पराठे आणि पौष्टिक। तर आता बीट मी हे किसून घेते। तरी ते आता सर्व बीट हे माझं आता किसून झालेलं आहे। बीट किसून झाल्यानंतर मी आता कोथिंबीर चिरून घेते, आलं लसूण आणि हिरवी मिरची ही मी खलबत्त्यामध्ये कुटून घेते। त्याच्यामध्ये आपण आता गव्हाचे पीठ घालूया। हे गव्हाचे पीठ मी चाळून घेतलेलं आहे। त्यानंतर याच्यामध्ये घालूया आपण तांदळाचे पीठ। त्यानंतर ह्याच्यामध्ये ओवा घालूया। हा जो ओवा आहे तो हातावरती क्रश करून घ्यायचा आणि मग घालायचा। त्यानंतर कसुरी मेथी, हे आलं लसूण आणि मिरची आहे ते घालायचं। त्यानंतर बारीक चिरलेली ही कोथिंबीर घाला। अर्धा चमचा याच्यामध्ये हळद घाला, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर। कारण आपण ह्याच्यामध्ये मिरची हिरवी मिरची वापरलेली आहे, त्याच्यानुसार तुम्हाला कमी जास्त तिखट हवं असेल तर त्यानुसार तुम्ही तिखट ह्याच्यामध्ये वापरा। चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं। त्यानंतर थोडंसं ह्याच्यात गूळ घालायचं आणि सर्व आता हे आधी सुरुवातीला मिक्स करून घ्या। नंतर मग आपल्याला पाण्याचा अंदाज येतो। मी दाखवते त्याप्रमाणे नक्की बनवा। आवडली माझी रेसिपी तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा। माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा। बीट कसं मुलं वगैरे खात नाहीत सहसा, मग अशा पद्धतीने वेगवेगळे पराठे, बीटचे लाडूसुद्धा मी दाखवलेला आहे व्हिडिओ, तो माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता बीटचे लाडू कसे बनवायचे आहेत ते। तर आपण आता ह्याच्यामध्ये पाणी घेऊन आपण पीठ भिजवून घेऊया। पाणी घेत घेतच आपण हे पीठ भिजवायचं। सर्वजण अगदी आवडीने खातील। ब्रेकफास्ट म्हणून सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता, किंवा रात्रीचं जर जेवण तुम्हाला कमी आहार कोणाला जेवणाचा करायचा असेल तर तुम्ही हे जेवणासाठी सुद्धा रात्री बीटरूटचे पराठे बनवून खाऊ शकता। तर आता सर्व हे पीठ मी भिजवून घेते। तर इकडे पीठ आता भिजवून झालेलं आहे। हे पहा, असं पीठ भिजवून गोळा करायचा, त्यावरती थोडंसं तेल घालायचं आणि परत थोडंसं असं तेल घातल्यानंतर परत हा गोळा असा मळून घ्यायचा।
आणि 10 मिनिटासाठी हे पीठ आपण भिजत ठेवूया. याच्यावरती मी आता हे कापड झाकते. 10 मिनिटं पीठ आपण भिजवून घेऊ आपलं, म्हणजे पराठे कसे असे सॉफ्ट आणि छान होतात. तर बघूया आपण आता 10 मिनिटं झालेले आहेत आपले. पीठ भिजत ठेवलं होतं आपण आता पराठे करून घेऊया. पीठही आपलं आता छान भिजलेलं आहे. थोडंसं हाताला तेल लावून घ्या आणि असे गोळे बनवून घ्या. जसे तुम्हाला लहान मोठे पराठे करायचे असतील त्यानुसार तुम्ही गोळे बनवून घ्या. तर मी अशा पद्धतीने या साईजचे गोळे बनवून घेते. आता गोळे बनवून झालेले आहेत. आपण आता पराठे लाटून घेऊया. आता आपण पराठे लाटूया. त्यासाठी इकडे मी आता गव्हाचे पीठ घेतलेलं आहे आणि हा जो गोळा आहे तो असं गव्हाच्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा. त्याला पीठ लावायचं आणि असा आपण हा पराठा लाटून घेऊया. आधी सुरुवातीला मी सर्व पराठे हे लाटून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मी आता सर्व पराठे लाटून घेते. पराठे लहान मोठे ही साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाटू शकता. मी आता हे अशा पद्धतीने सर्व पराठे लाटून घेते. आधी जे मी पराठा दाखवलं तुम्हाला तो फक्त पीठ लाटूनच, म्हणजे पीठ लावून लाटून दाखवला. तर तुम्ही घडीचा सुद्धा पराठा करू शकता. असं इतपत लाटून घ्यायचा. त्यानंतर मग हे असं याला तेल लावायचं, वरून थोडंसं असं पीठ टाकायचं. त्यानंतर परत अशी घडी करून ह्याला पण वरती तेल लावायचं. थोडंसं पीठ टाकून असाही तुम्ही पराठा लाटून घेऊ शकता. आणखीनच तो छान असा खुसखुशीत आणि फुगला पण जाईल आपला पराठा. दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता. घडी करून सुद्धा आणि बिना घडीचाही तुम्ही पराठा लाटून घेऊ शकता. तर आता इथे सर्व पराठे माझे लाटून झालेले आहेत. आता आपण गॅसवरती पॅन ठेवूया आणि पराठे आपले भाजून घेऊया. तर गॅसवरती आपण पॅन ठेवूया. तर पॅन आता गरम झालेला आहे आपला. त्याच्यावरती थोडंसं आपण तेल लावूया, किंवा तुम्हाला बटर लावून जरी भाजायचं असेल तर तुम्ही पराठे भाजून घेऊ शकता. तर मी तेल लावलेलं आहे. आणि बारीक गॅसवरती दोन्ही साईडने असे हे पराठे आपले भाजून घ्यायचे. हेल्दी आणि पौष्टिक ब्रेकफास्ट मी दाखवत आहे तुम्हाला. दोन्ही साईडने असे खरपूस असे पराठे भाजून घ्यायचे. वरतून पण असं तेल लावायचं. आता आपण पलटी मारूया. दोन्ही साईडने आपला आता पराठा हा भाजलेला आहे. अशाच पद्धतीने मी आता बाकीचे सर्व पराठे भाजून घेते. आता आपण हा काढून घेऊया पराठा. तर सर्व पराठे आता भाजून झालेले आहेत. हा शेवटचा पराठा मी भाजत आहे. पहा, अशा पद्धतीने बीटरूटचे पदार्थ केल्यानंतर कोण नाही खाणार. नाक मुरडणारे सुद्धा आवडीनं अगदी बीट खातील. पहा, बीटची कोशिंबीर म्हणा, बीटचे पराठे मी दाखवले त्या पद्धतीने, बीटची भाजी, असे सर्व पदार्थ भरपूर बीटचे आपल्याला करता येतात. तर आता सर्व पराठे भाजून माझे तयार आहेत. पहा किती छान दिसत आहे बीटरूटचा पराठा. तर तयार आहे ते गरम गरम बीटरूट पराठा. त्याच्यासोबत मी लोणी आणि हे लोणचं घेतलेलं आहे. तुम्ही याच्यासोबत दही किंवा खोबऱ्याची चटणी, शेजवान चटणी ह्याच्यासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता. ही जर रेसिपी माझी तुम्हाला आवडली असेल, लाईक करा, तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचे, खात राहा, आनंदात राहा. आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू. बाय बाय.